तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा धक्का असा आहे की योजनेतून 65 लाख नावे कट. तर मित्रांनो, आतापर्यंत घेतलेले पैसे सरकार वसूल करणार का? तर याबाबत सर्व अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांना 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पडताळणी करण्यात आली असून लाभार्थ्यांची संख्येत मोठी घसरण झाली असल्याचं वृत्त आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि ती अल्पावधीतच राज्यातील सर्वात प्रमुख कल्याणकारी कार्यक्रमांपैकी एक बनली. योजना सुरू झाली तेव्हा 2.46 कोटी महिलांनी नोंद केली होती. पण आता पडताळणीनंतर 65 लाख महिलांना वगळण्यात आले आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या एकूण संख्या सुमारे 1.81 कोटीवर आली आहे. या संदर्भात मिडटेने वृत्त दिले आहे. तर मित्रांनो, अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचा अहवालानंतर राज्य सरकारने 2025मध्ये पडताळणी मोहीम सुरू केली आणि नोव्हेंबर 2025 पासून ही प्रक्रिया अनेक वेळा वाढवण्यात आली आणि अनेक अंतिम मुदती आल्या आणि गेल्या. पण सरकारने स्पष्ट केले की 30 एप्रिल ही अंतिम मुदत असेल, ज्यामुळे मुदतवाढीचा शेवट झाला. आणि जेव्हा ही योजना पहिल्यांदा जाहीर करण्यात आली तेव्हा सरकारने आपल्या या प्रमुख कार्यक्रमासाठी सुमारे 45 कोटी रुपयांचा वार्षिक खर्चाचा अंदाज वर्तवला होता. पण त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये यात घट करण्यात आली. 2025च्या राज्य अर्थसंकल्पात ती 36 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आणि 2026च्या अर्थसंकल्पात त्यात आणखी कपात करण्यात आली, जे योजनेच्या अधिक कठोर आणि अधिक छाननीयुक्त अंमलबजावणीचे द्योतक आहे. तर मित्रांनो, अपात्र लाडक्या बहिणींकडून वसुली करणार का? तर मित्रांनो, सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पडताळणी प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या सुमारे 65 लाख लाभार्थ्यांकडून निधी वसूल करण्याची तयारी सुरू आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जेव्हा शक्य असेल तेव्हा अपात्र व्यक्तींकडून निधी वसूल केला जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्यापासून हप्ता अद्यापही मिळालेला नाही. आता मे महिना उजडला आणि अद्यापही मार्च महिन्याचा हप्ता रखडला आहे. त्यामुळे हप्त्याचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. पण आता लाडक्या बहिणींना एकाच वेळी हप्त्याचे 4,500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सरकारकडून या संदर्भात अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे.